नमस्कार, आम्ही महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेतर्फे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी बांधव आम्ही आज इथे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आमच्या मागण्यांबाबत आणि आमच्या संपाबाबत निवेदन द्यायला इथं आलो होतो। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की हल्लीच राज्य सरकारने केंद्र शासनाच्या धर्तीवर UPSची घोषणा केलेली आहे, पण अशाच प्रकारे या अगोदर जुनी पेन्शन बंद करून 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी NPS ही योजना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली होती। परंतु 2005 पासून अद्यापपर्यंतही नगर परिषदच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना NPS ह्या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही आहे। त्यानंतर 2010-2012 पासून ज्या काही आमच्या संवर्ग कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे NPSचे पैसे कपात केलेले ते अद्यापपर्यंतही कोणतेही आम्हाला PRN नंबर नसल्यामुळे तसेच शासनाकडे पडून आहेत। त्याच्यावरती कोणताही त्या पैशाचा कोणता विनियोग झालेला नाही आहे। लाखो रुपयांचं नुकसान आमच्या संवर्ग अधिकाऱ्यांचं नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांचं दरवर्षी होत आहे। त्यामुळं इतके वर्ष होणे जर NPS आम्हाला अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे, तर आत्ता दिलेल्या UPSवर आम्ही काय विश्वास ठेवून आम्ही आमचा संप मागे घ्यावा हेच आम्हाला कळत नाही आहे। मुख्यमंत्री महोदयांच्याच नगर विकास विभागामध्ये आम्ही काम करणारे सर्व कर्मचारी अधिकारी आहोत। 55% जास्त नागरीकरण झालेलं आपलं महाराष्ट्र राज्य आहे। इतके सर्व 55% अधिक लोकांना सुविधा देणारे नगर परिषदमधले सर्व कर्मचारी आहेत आणि त्यांच्या मूलभूत समस्या आहेत। आमच्या कोणत्याही विशेष मागण्या ह्या आम्ही संपामध्ये त्या विशेष मागण्यांसाठी आम्ही कोणताही संप केलेला नाही आहे। सर्व मूलभूत मागण्या आहेत। आम्हाला सर्वसामान्य कर्मचारी अधिकाऱ्यांप्रमाणे वागणूक मिळावी आणि आमच्या मूलभूत समस्या मार्गी लागाव्यात यासाठी आम्ही हे संप पुकारलेला आहे। आता या आमच्या संपामध्ये कालपासून आम्ही फक्त संवर्ग कर्मचारी आणि काही 1-2 संघटना सामील होतो, परंतु कालपासून आम्हाला बाकी सर्व संघटनांचाही सक्रिय सहभाग लाभलेला आहे आणि दिनांक 4 सप्टेंबर 2024 पासून अत्यावश्यक सेवेसह नगर परिषदेचे संपूर्ण 100% कर्मचारी हे संपावर जाणार आहेत। याबाबतचे निवेदन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय बुलढाणा यांना देण्यासाठी इथे आलो होतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।